क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सिंदेवाई बसस्थानक अवैध वाहनांच्या विळख्यातून मुक्त, मात्र भटक्या कुत्र्यांचा हैदोस आणि जुन्या बसस्थानकाचा प्रश्न कायम। चंद्रपूर। माननीय परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार तसेच डॉक्टर प्रियंका नारनवरे, पोलीस उपमहानिरीक्षक तथा मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी यांच्या आदेशानुसार सिंदेवाई बसस्थानक परिसरात विशेष मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेत श्री दीपक लोखंडे, सुरक्षा व दक्षता अधिकारी गडचिरोली विभाग, श्री अशोक राठोड, सुरक्षा निरीक्षक व श्री मृणाल गुरनुले, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक यांनी पोलीस वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने बसस्थानकाच्या 200 मीटर नो पार्किंग झोनमधील अवैध प्रवासी वाहने हटवून परिसर मोकळा केला। या कारवाईमुळे सिंदेवाई बसस्थानक अवैध प्रवासी वाहनांच्या विळख्यातून मुक्त झाले असून प्रवाशांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे। डॉक्टर प्रियंका नारनवरे यांच्या निर्देशानुसार ही मोहीम 15 जूनपर्यंत विभागातील सर्व बसस्थानकांवर राबविण्यात येणार आहे। मात्र बसस्थानक परिसरातील आणखी काही गंभीर प्रश्नांकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधले जात आहे। सिंदेवाई बसस्थानकात भटक्या कुत्र्यांचा मोठा हैदोस असून आतापर्यंत 8 ते 10 नागरिकांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत। त्यामुळे प्रवासी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सोबतच सिंदेवाईचे जुने बसस्थानकही आज अस्तित्वातून जवळपास गायब झाल्याची स्थिती आहे। गाढवाच्या डोक्यातून शिंग गायब व्हावे अशा प्रकारे जुने बसस्थानक नामशेष होत असताना संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष का करीत आहे असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत। अवैध वाहनांवर कारवाईसह भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त आणि जुन्या बसस्थानकाच्या पुनर्विकासाकडेही प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। अवैध वाहनावर धडक कारवाई, सिंदेवाई बसस्थानकातील कुत्र्यांचा हैदोस आणि गायब झालेले जुने बसस्थानक चर्चेत। जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी, महाराष्ट्र क्रांती न्यूज, चंद्रपूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।